विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप पूर्ण झालंय आणि या जागा वाटपामध्ये नाशिक विधान परिषदेची जागा ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटली आहे। परंतु यासाठी एकनाथ शिंदेंनी नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिलेली असली तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी तिथे बंडखोरी केल्याचं पाहायला मिळतंय। जेव्हा की नाशिक विधान परिषद मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदार किंवा सर्वाधिक नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे आहे, त्यामुळे संख्याबळ अधिक असताना सुद्धा तिथे भाजपने एक प्रकारे शिंदे सेनेला जागा सोडली आणि त्यानंतर आता भाजप नेते गणेश गीते यांनी बंडखोरी केल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची अडचण होण्याची शक्यता आहे। गणेश गीते कोण आहेत, तिथे नाशिक मतदारसंघामध्ये कुठल्या पक्षाचे किती सदस्य आहेत किंवा किती मतदार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या राजकीय वादामागे नेमकं काय शिस्त आहे तेच तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सगळ्यात आधी गणेश गीते नेमके कोण आहेत, तर तिथे आता गणेश गीते हे नाशिक शहर भाजपमधले प्रमुख नेत्यांपैकी एक नेते आहेत। नाशिक महानगरपालिकेमध्ये ते नगरसेवक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे। नगरसेवक म्हणून त्यांचा काम केल्याचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिक महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीचं अध्यक्षपद हे गणेश गीते यांनी भूषवलेलं होतं। आता ही त्यांची ओळख झाली, पण आता नाशिकची जागा ही शिवसेनेला सुटलेली आहे आणि तिथे नरेंद्र दराडे हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असतील, म्हणजे महायुतीचे सुद्धा उमेदवार असू शकतात, म्हणजे असतील। आता तिथे गणेश गीते यांनी एक प्रकारे अर्ज भरल्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची अडचण होण्याची शक्यता आहे। कारण महायुतीमध्ये तुम्ही बघाल अनेक ठिकाणी महायुतीचा उमेदवार दिला गेला तर फार कमी शक्यता असते ज्यावेळेला तिथे महायुतीच्या घटक पक्षांकडून किंवा त्या नेत्यांकडून बंडखोरी केली जाते। आता तुम्हाला या निवडणुकीमध्ये लक्षात येईल की मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये नाशिकच्या जागेवरून संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। तेच आपल्याला नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पाहायला मिळतंय। आता या मागचं जे राजकारण आहे हे राजकारण नाशिक विधान परिषदेच्या मतदारसंघातल्या गणितांवरती सुद्धा अवलंबून आहे। आता नाशिक जी विधान परिषदेची जागा आहे तर तिथे एकूण 603 मतं आहेत। त्या 603 मतांपैकी 186 मतं ही भारतीय जनता पार्टीकडे आहे, 161 मतं ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे 107 मतं आहे आणि इतर पक्ष 149 जागांवरती आपलं प्राबल्य राखून आहे। म्हणजे साधारण आपण जर बघितलं तर 603 जागांपैकी सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी जो 186 जागा घेऊन एक प्रकारे नाशिक मतदारसंघामध्ये उभा आहे, तिथे भाजपने शिवसेनेला जागा देऊ केली। आता तिथे आपल्याला जागा मिळाली नाही, पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला शब्द दिलेला होता, आता तो शब्द पाळला गेला नाही, भाजपला जागा सुटली नाही, असं वर्जन गणेश गीते यांचं आहे, म्हणून ते बंडखोरी करण्याचा प्रयत्न करतात। पण यामुळे काय होईल, शिवसेनेची कशी अडचण होऊ शकते ते सुद्धा मला तुम्हाला सांगायचं आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर भाजपने शिवसेनेला जागा सोडलेली आहे आणि अशा केसमध्ये भाजपचे नेते गणेश गीते हे जर बंडखोरी करणार असतील, उमेदवारी अर्ज दाखल करणार असतील, भाजपचा त्यांनी भाजपकडून एक उमेदवारी अर्ज भरलेला आहे, अनेक अपक्ष आहे त्यांच्या भावाने सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला, अर्थात त्यांना भाजपने अजूनही एबी फॉर्म दिलेला नाहीये। त्यामुळं जर गणेश गीते यांना उमेदवारी मिळाली किंवा त्यांनी अर्ज भरलेला आहे आणि जर त्यांनी त्यांचा अर्ज कायम ठेवला तर यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कोंडी होऊ शकते, कारण तिथं सगळ्यात जास्त मतं हे भाजपचे आहेत। अशा वेळेला भाजपचा उमेदवार जर बंडखोरी करत असेल तर मग एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची आणि त्यांच्या उमेदवाराची तिथे कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकतं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की नाशिकमध्ये सगळ्यात जास्त मतदार हे भारतीय जनता पार्टीचे आहे। मग अशा वेळेला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि बाकीचे छोटे मोठे पक्ष तिथे आहेत त्यांच्यासोबत जरी जुळाजुळव करण्याचा प्रयत्न केला किंवा तशी स्थिती निर्माण झाली तर एक प्रकारे महायुतीमध्ये जे काय द्वंद्व आहे, संघर्ष आहे, ते एक प्रकारे उघड होऊ शकतं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की जर महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेने ती जागा घेतली आणि तिथे उमेदवार जाहीर केला, अर्थात ही जागा शिवसेनेसाठी सेफ सीट मानली जाईल, कारण संख्याबळ हे महायुतीच्या बाजूने महाविकास आघाडीकडून तिथे काय निवडून येण्याची शक्यता फार कमी आहे। अशा वेळेला सेफ सीट असताना एकनाथ शिंदे यांचा उमेदवार तिथे एक प्रकारे अडचणीत येऊ शकतो, त्यांचा विजय एक प्रकारे अडचणीत येऊ शकतो। अशा वेळेला कारण काय होईल की जर गणेश गीते हे निवडणूक लढले तर तिथे मतांचं विभाजन होण्याची शक्यता अधिक आहे। म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जे नगरसेवक आहेत किंवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधले सदस्य असतील ते सुद्धा विभागले जाऊ शकतात। अशा केसमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अडचणी या वाढू शकतात। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नाशिकमध्ये गणेश गीते यांनी एक प्रकारे बंडखोरी केलेली आहे। छत्रपती संभाजीनगर आणि जालना मतदारसंघामध्ये भाजपने सुहास शिरसाट यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि तिथेच शिवसेनेचे माजी मंत्री, शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार म्हणजे अब्दुल समीर यांनी
यांनी सुद्धा बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. म्हणजे आता इथे महायुतीमध्ये कुठली जागा कुणाला गेली, त्यापेक्षा उमेदवारी कुणाला मिळाली नाही, यावरून संपूर्णतः राजकीय समीकरण आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहे. आणि यातली अनेक मतदारसंघ अशी आहेत जिथे भारतीय जनता पार्टीचा एक हाती प्रभाव आहे. आता शिवसेनेला ज्या जागा मिळालेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला काही ठिकाणी अधिक जागा आहे, काही ठिकाणी निम्म्यापेक्षा कमी जागा भाजपकडे आहेत. त्यामुळे आता अशा या सगळ्या केसमध्ये निवडणूक कशा पद्धतीने पुढे जाणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. पण नाशिकची केस यासाठी महत्त्वाची होती कारण तिथे एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून दावा करण्यात आलेला होता की शिवसेनेचे जे बालेकिल्ले आहेत, जिथं शिवसेनेची 25 ते 30 वर्षांपासूनची ताकद राहिलेली आहे, ते बालेकिल्ले आम्हाला देण्यात यावेत. त्यामुळं सुरुवातीला जी एकनाथ शिंदेच्या गटाची मागणी होती की आम्हाला 6 ते 7 जागा देण्यात याव्यात, पण भाजपने तसं केलं नाही. भाजप पूर्वी त्यांना 3 जागा द्यायला तयार होतं आणि 1 जागा जी वाढवून देण्यात आलेली आहे ती जागा नाशिकची आहे. त्यामुळं 4 जागांवरती शिवसेना या निवडणुकीमध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळेल. आता साधारण जे भाजपाची जी पहिली यादी आली त्या यादीमध्ये कुणाकुणाला उमेदवारी मिळाली ते सुद्धा मला थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे. वर्धापूर, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये अरुण लखानी, भंडारा गोंदियामध्ये अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीमध्ये प्रवीण पोटे पाटील, सांगली सातारा धैर्यशील कदम, सोलापूरमध्ये राजेंद्र राऊत, अहिल्यानगरमध्ये प्राजक्त तनपुरे, छत्रपती संभाजीनगर जालन्यामध्ये मी म्हणल्याप्रमाणे सुहास शिरसाट, नांदेडमध्ये अमरनाथ राजूरकर, धाराशिव लातूर बीडमध्ये बसवराज पाटील, जळगावमध्ये नंदकिशोर महाजन आणि नागपूरमध्ये जी पोटनिवडणूक होती आहे चंद्रशेखर बावनकुळे यांची ती जागा होती. त्यांनी ते विधानसभेवरती निवडून आल्यानंतर त्यांनी विधान परिषदेच्या त्या जागेवरती राजीनामा दिलेला होता. त्या जागेवरती भाजपने राजू पोतदार यांना उमेदवारी दिलेली आहे, जे की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय नेते मानले जातात. आता तुम्हाला मी हे सगळं समीकरण सांगितलं. नाशिकचं एक प्रकारे तिथं जे काय बंडखोऱ्या होत आहेत, जे काय राजकीय समीकरणं तिथं बदलत आहेत, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तेही सांगा. भाजपची जी अखेरची यादी मी तुम्हाला काही मिनिटांमध्ये शेवट सांगितलं की भाजपचे कोणते कोणते उमेदवार तिथे असतील, त्याच्याबद्दलची तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.